हॅलो. हे बघा, मातीच्या भांड्यामध्ये मस्त असं मटण केलेलं आहे. बघू शकता. हॉटेलपेक्षाही भारी झालेलं आहे. खरंच तुम्ही एकदा रेसिपी माझ्या पद्धतीने करून बघा. हॉटेल, रेस्टॉरंट त्याच्यापेक्षाही खूप भारी झालेली आहे. मी जी पद्धत वापरली त्या पद्धतीने करून बघा. खायला खरंच खूप खूप मस्त झालेली आहे. हे बघू शकता. मस्त अशी मातीच्या भांड्यात केलेली आहे. तुम्ही पण करून बघा. रेसिपी कशी झाली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. चला आपण रेसिपी सुरुवात करूया. हे मातीचं भांडं घेतलं आहे मी. स्वच्छ धुवून वगैरे घेतलेलं आहे. हे मातीचं भांडं ना बऱ्याच वेळेस मी चुलीवर मटण केलेलं आहे. त्याच्यामुळे पूर्ण काळं झालेलं आहे. पण स्वच्छ आहे. असं नका समजू की घाण आहे ते. तसं काही नाहीये. स्वच्छ आहे ते. आता हे छान गरम करून घेऊया आपण. गरम छान झालेलं आहे. याच्यामध्ये एक माप तेल टाकणार आहोत आपण. याच्यामध्ये आपण थोडीशी एक कांदा टाकूया आणि अद्रक लसूण पेस्ट टाकणार आहोत. आता हे थोडंसं फ्राय करून घेऊया आपण. मिक्स करून घेऊया. माझ्या रेसिपीज खूप सोप्या असतात. नक्की करून बघा. खायला खूप टेस्टी असतात माझ्या भाज्या मी केलेल्या. तुम्ही नक्की करून बघा माझ्या पद्धतीनं. याच्यामध्ये आपण थोडीशी हळद टाकलेली आहे. आता हे मिक्स करूया. हे मटण घेतलेलं आहे 400 ग्रॅम. स्वच्छ धुवून वगैरे घेतलेलं आहे. आता हे आपण याच्यामध्ये टाकून घेऊया. आणि थोडंसं मीठ टाकूया आणि हे छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया. थोडंसं मीठ, थोडीशी हळद आणि अद्रक लसूण पेस्ट टाकल्यामुळं एक छान आपलं मटण करी खूप छान होते. तुम्ही खरंच एकदा करून बघा या पद्धतीनं. मस्त होते. आमच्या इकडं ना धुळीवंदन स्पेशल मटणच बनवतात. ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि मला सांगा कशी झाली ते कमेंटमध्ये. आता थोडा वेळ आपण झाकून ठेवणार आहोत. थोडा वेळ नाही, बरंच 20 ते 25 मिनिटं लागतील आपल्याला मटण शिजायला. त्याच्यावर आपण थोडं पाणी टाकूया 1 ग्लास. आता आपण ना कांदा कट करून घेऊया. एक कांदा घेतलेला आहे मी. हे छान कट करून घेऊया. कसाही कट केला तरी चालेल, कारण आपल्याला हे कांदा मिक्सरमधूनच काढायचा आहे. खरंच तुम्ही माझ्या पद्धतीने खरंच भाज्या करून बघा. माझ्या भाज्या मी जे कोणत्याही भाज्या बनवते ना, ते खूप कमी मसाल्यामध्ये बनवते. इथे बघा मी कांदा घेतला होता, थोडीशी अद्रक, लसूण हे छान मिक्सरमधून काढून घेतले आहे. त्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे. आता हे पाणी ना आपण या मटणामध्ये टाकून घेऊया. हे पाणी मातीच्या भांड्यामधलं थोडंसं कमी झालं ना, मग टाकून घेऊया. आताच नाही टाकायचं आहे आपल्याला. गरम पाणीच टाकायचं कधी पण मटणामध्ये, म्हणजे छान होतं आपलं मटण. आता हे पाणी आपण गरम झालेलं त्याच्यामध्ये टाकून घेऊया. 25 ते 30 मिनिटात मस्त मटण आपलं व्यवस्थित शिजते. आता थोड्या वेळ झाकून ठेवूया. आता आपण मसाले भाजून घेऊया. आपल्याला मसाले लागणार आहेत. मी थोडंसं खोबरं घेतलं. खोबरं छान व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे. याच्यामध्येच आपण बेडगी मिरची घेतली आहे आणि थोडीशी लवंगी मिरची घेतलेली आहे. ते व्यवस्थित भाजून घेऊया. बेडगी मिरचीने छान व्यवस्थित कलर येतो आपल्या, तरी येते मटणाला. त्याच्यामुळे मी टाकली आहे. याच्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया. कोथिंबीर टाकल्यामुळे कोथिंबीर भाजून घेतल्यावर मटण खूप भारी होते. मटण करी आपली. आता इथे बघा 1 चम्मच धने घेतले आहेत मी. थोडीशी लवंग, मिरे आणि थोडंसं जिरं घेतलं आहे. हे छान मिक्स करून घेऊया आणि एक विलायची घेतली आहे. हे सगळं आपण भाजून घेऊया व्यवस्थित.
कमी गॅसवर आपले सगळे मसाले भाजून घ्यायचे आहेत. आता याच्यामध्ये आपण थोडेसे फुटाणे पण टाकले आहेत. फुटाणे छान व्यवस्थित भाजले ना की आपण गॅस बंद करून घेणार आहोत. मी थोडेसे टरफल फुटाण्याला ठेवले आहेत. तुम्ही वाटलं तर टरफल काढून सुद्धा वापरू शकता फुटाणे. मी थोडेफार ठेवले आहेत. टरफलामध्येच भरपूर कॅल्शियम वगैरे असते म्हणून मी ठेवले आहेत. आता हे बघा आपला मसाला तयार आहे. मस्त झालेला आहे मसाला पण आपला. आपलं मटण पण शिजलेलं आहे व्यवस्थित. हे बघू शकता. आता हे मटण आपण दुसऱ्या पातेल्यात काढून घेतलं आहे. आता फोडणी देऊया आपण. तेल भरपूर टाकायचं आहे आपल्याला मटणामध्ये. 4 ते 5 माप मी टाकलेले आहेत. तेल आपलं व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आहे. फोडणी देताच गडबड नाही करायची. तेल छान व्यवस्थित गरम झाल्यावरच फोडणी द्यायची आहे आपल्याला. आता मी पेस्ट टाकलेली आहे. कांदा, लसूण आणि अद्रकची. हे छान मिक्स करून घेऊया आपण. थोडं कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हे असंच मिक्स करत राहायचं आहे. माझं ना फेसबुक पेजवर सुद्धा माझं चॅनल आहे, प्रतिभा किचन म्हणून. तर तिथं पण तुम्ही बघू शकता. प्लीज फॉलो करा, लाईक करा, शेअर करा. आता याच्यामध्ये मी 1 चम्मच लाल तिखट टाकला आहे आणि अर्धा चम्मच कांदा लसूण मसाला टाकला आहे. लाल तिखट तुम्ही आवडीनुसार टाकू शकता, कमी जास्त करू शकता. हे मसाले आपण टाकून घेऊया. हे फुटाणे, खडा मसाला आपण भाजून घेतला होता, ते सगळे मसाले आपण टाकून घेऊ याच्यामध्ये. मटण कसं झणझणीतच पाहिजे, थोडंसं तिखट जास्तच टाका, खायला मस्त लागेल झणझणीत. मिक्स करूया व्यवस्थित. हे खोबरं आहे भाजून घेतलेलं थोडंसं, ते पण याच्यामध्ये टाकूया आपण. इथे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. थोडंसं मीठ टाकूया आणि थोडीशी हळद टाकूया. आता पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हे बघू शकता, कलर खूप छान आलेला आहे. आता याच्यामध्ये आपलं मटण टाकूया, उकळून घेतलेलं. जास्त पातळ पण नाही, जास्त घट्ट पण नाही. मस्त आहे, परफेक्ट मेजरमेंट आहे. आता आपण याला एक उकळी येऊ देऊया. बघू शकता, खरंच खूप छान झालं होतं मटण. खरंच तुम्ही करून बघा. उकळी आलेली आहे बघा, तरी पण आली खूप छान. बघू शकता. मातीच्या भांड्यातलं मटण खरंच खूप भारी लागते. रेसिपी तुम्ही नक्की करून बघा. माझ्या पद्धतीने मी जसं केलं तसंच करून बघा. थोडीशी कोथिंबीर टाकूया. कशासोबत पण खाऊ शकता, भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा भातासोबत नाही छान लागत. एक तर भाकर नाही तर चपातीसोबतच मस्त लागते, किंवा बाजरीची भाकर किंवा तांदळाच्या भाकरीसोबत सुद्धा मस्त लागते. हे बघा, मस्त झालेलं आहे आपलं मटण. खरंच तुम्ही नक्की ट्राय करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता गॅस बंद केलेला आहे मी. आता प्लेटमध्ये काढून घेऊया. हे बघू शकता, आपलं मटण मस्त झालेलं आहे. तुम्ही नक्की करून बघा. या पद्धतीनं मस्त तरी आलेली आहे. बघू शकता. लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ माझा कुठून बघता ते पण कमेंट करा. मी तुम्हाला थँक्यू म्हणेल. ओके, बाय.